आपल्या शहरातील बाजारपेठ रंगांनी नटली असून विविध प्रकारचे रंग आणि पिचकाऱ्या विक्रीसाठी बाजारात दाखल झाल्या आहेत। शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या रंगोत्सवासाठी येवलेकर नागरिक उत्साहाने तयारी करताना दिसत आहेत। रंग उत्सवाकरिता लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांमध्ये उत्साहाचे वातावरण असून नागरिक विविध रंग, गुलाल तसेच आकर्षक पिचकाऱ्यांची खरेदी करताना दिसत आहे। बाजारात पारंपरिक गुलाल, नैसर्गिक रंग तसेच वेगवेगळ्या आकारांची पिचकाऱ्यांची रेलचेल पाहायला मिळत आहे। माझं नाव राहुल प्रकाश भावसार। आपल्या येवले शहरात पारंपरिक पद्धत दरवर्षाप्रमाणे रंगपंचमी हा उत्सव खूप मोठ्या जोरात साजरा केला जातो आणि आम्ही त्याच्यासाठी इथे रंग खरेदी करण्यासाठी आलेलो आहे। इथे वेगवेगळ्या प्रकारचे कलर आणि एक सर्वांनी याची मी आमच्याकडून विनंती करतो की सगळ्यांनी नैसर्गिक कलर वापरावा, जेणेकरून कोणाला याची हानी होणार नाही। आणि उद्या संध्याकाळी जो 5 वाजता जे सामने होतात ते अप्रतिम सामने असतात की ते बघण्यासारखे कुठून लांब लांबून सुद्धा लोक येवले शहरामध्ये येतात। सामने 2 ठिकाणी भरतात, एक टिळक मैदान आणि एक डीजे रोड। या ठिकाणी सर्व येवलेकरांनी रंगपंचमीच्या सामन्याचा उत्सव बघण्यासाठी यावं व त्याच्यामध्ये आनंद घ्यावा ही माझी इच्छा आहे। काय मित्रांनो, मी आहे श्रावणी। मी राहते येवला नाशिकच्या एका छोट्याशा गावामध्ये म्हणजे एरणगावमध्ये, आणि तिथून आता मी इथे येवल्यामध्ये रंग खरेदी वगैरे करण्यासाठी आलेले आहे। येवल्यामध्ये रंगपंचमी हा सण खूप उत्साहाने साजरा केला जातो। येवलेकरांसाठी हा सण खूपच महत्त्वाचा असतो आणि आपण इथे रंग वगैरे खरेदी करण्यासाठी आलेलो आहे। आता सध्या खूप रंग वगैरे इथं मस्तपैकी आलेले आहेत आणि इथं भरपूर सामान सुद्धा आलेले आहेत, वेगवेगळे पिचकाऱ्या वगैरे भरपूर काही आलेलं आहे। आणि